नमस्कार मंडळी, आपले घर आपल्या किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे रविवार आणि ही आहे रविवारची सकाळ. घरातील रोजचे काम आवरून आपण आज आपल्या गावच्या आठवडे बाजारला जाणार आहोत. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया देवपूजेने. तर देवपूजा वगैरे सर्व झालं आणि मग त्यानंतर आपल्याला करायचं, जरी रविवार असला तरी पण घरातलं काम तर काही चुकत. तर मंडळी सर्वात आधी देवपूजा वगैरे करून घेतली. छान असे देव धुवून वगैरे, म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली आणि छान अशी देवपूजा करून घेतली. तर सकाळी सकाळी देवपूजा केली ना तर मन आणि घर असं प्रसन्न वाटतं. तर चला, आपण देवपूजा तर आपली झालेली आहे, तर आता आपण पुढच्या कामाला सुरुवात करूया. रविवार जरी असला तरी पण घरातली कामं रोजच्या प्रमाणेच असतात. आधी घर आवरायचं, स्वयंपाकाची तयारी करायची, सगळ्यांना नाश्ता करून म्हणजे करायचा आणि सर्वांचा नाश्ता करायचा. दिवसाची सुरुवात ही अशी होती. तर जरी रविवार असला तरी पण निवांतपणा तर काही नसतोच. तर सर्वांसाठी छान असे पोहे बनवले नाश्त्यामध्ये. तर चहा तर झालेलाच होता आणि मग पोहे बनवून झाल्यानंतर सर्वांना ते पोहे दिले आणि मग मी पण नाश्ता करून घेतला. तर पाहू शकता छान असे गरमागरम पोहे आपले रेडी आहेत आणि मग मी पण छान असा नाश्ता करून घेतला आणि मुलींना आणि मिस्टरांना पण दिला. तर नाश्ता झाल्यानंतर बाकी मग स्वयंपाकाची तयारी करून घेतली. तयारी म्हणजे मग मी स्वयंपाकच बनवून घेतला, कारण की बाजारात जायचं होतं, तिथून यायला थोडासा लेट होतो आणि मग त्यामुळे पुढचे सर्व कामच आपले लेट होतात. तर आधी स्वयंपाक करून घेतला, मग भांडे वगैरे घासून आता घरातले कामं सर्व तर पूर्ण झालेली होती आणि मग मग घेतल्या पिशव्या आणि निघले मी मग बाजारात. तर पाहू शकता तुम्ही छान असा आपला बाजार भरलेला आहे. चला तर मग तुम्ही ही गर्दी पाहू शकता. चला तर मग आपण या बाजारामध्ये काय काय खास मिळतं ते पाहूया. आणि मी आता केलेली आहे बाजार करायला सुरुवात. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर सकाळपासूनच बाजारात गर्दी होत असते. दूरदूरच्या गावातून विक्रेते वगैरे येतात आणि ग्राहकही येतात. आणि तर मग आपल्या या बाजारामध्ये इथे ताज्या भाज्या, फळं आणि खूप सारे म्हणजे वेगळे ज्या भाजीपाला असतो, कोथिंबीर वगैरे सगळं काही मिळतं आणि बाजारात दुसऱ्या गोष्टीही मिळतात, तेही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. दुसऱ्या गोष्टी म्हणजे जे की आपलं कडधान्य वगैरे असतं तर तेही मिळतं. खाऊची दुकानंही आहेत, तर मी तुम्हाला ते पुढं मी दाखवणारच आहे. तर पाहू शकता अशी म्हणजे वयस्कर माणसं या बाजारामध्ये आहेत बरं, त्यांचा हिशोब एकदम चोख असतो. तर पाहू शकता छान असा मी बाजार करत आहे आणि खूप छान फ्रेश भाजीपाला मिळतो इथे. तर इथे सर्व शेतकरीच येतात आपापल्या शेतातला बाजार घेऊन. तर पाहू शकता मी तुम्हाला जसं की बोलले होते, कडधान्य मिळतात, ही दुकानं इथं आहेत. आणि मग त्यानंतर मी थोडीशी खरेदी केली. जे मला लागतं ते पदार्थ म्हणजे भाजीपाला मी घेतला. तर पाहू शकता छान असा फ्रेश पालकही घेतला मी आणि मग मी आले खाऊच्या दुकानामध्ये. तर खाऊचे दुकानंही खूप छान सजवलेले असतात, काय घेऊ आणि काय नाही असं होतं. त्यानंतर खाऊ घेतल्यानंतर मी आले मटकी घ्यायला. तर म्हणजे हुलग्याची उसळ आणि मटकीची उसळ दोन्ही पण घेतलं मी. तर मग आले घरी आणि मग तुम्हाला मी दाखवते मी आज काय काय खरेदी केलं ते. तर पाहू शकता तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचा गवती चहा, गोड आलेली मटकी आणलेली आहे. पाहू शकता छान अशी. ही आहे हुलग्याची उसळ आणि ही आहे मठाची. पाहू शकता तुम्ही छान अशा दोन्ही पण आणलेल्या आहेत. दोन्ही एक एक भाजी होऊन जाते. आणि त्यानंतर आणलं आहे अद्रक, कोबी आणलेला आहे, दोडके पण आणलेले आहेत. सर्व भाजीपाला आधी काढून घ्यायचा आणि मग सगळा वेगळा वेगळा करून घ्यायचा आणि मग त्यानंतर बॉक्समध्ये ठेवून द्यायचं. हे मिशोहून मागवलेले जे बॉक्स आहेत त्यामध्ये मी सगळा भाजीपाला स्टोअर करते आणि जर थोडाफार एखादा बॉक्स कमी पडला तर कॅरी बॅगमध्ये पण ठेवते. छान अशी मेथीची भाजी पण आज मिळाली खूप दिवसातून. पाहू शकता मेथी पण आणलेली आहे. तसेच आमच्या बाजारात फुटाणे पण खूप छान मिळतात, फुटाणे पण घेऊन आले मी.
ती लागतात आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी. कधी कधी नॉनव्हेज वगैरे बनवायचं असेल तर फुटाणे तर लागतातच. त्यानंतर आणलेले आहेत बटाटे, तर पाहू शकता. एवढं सगळं भाजीपाला आणलेलं आहे. चला तर आता आपण या डब्यांमध्ये छान असा स्टोअर करून तर मंडळी, असा होता आपल्या गावचा आठवडी बाजार. तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय.